श्री स्वामी स्तवन, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्ष्म्य एक आणि ते मर्मजल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तनमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सहस्रदिनकंधा टोपीचमाला दंड कमलधर कट्यांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाचे गणापरात परा कैवल्य सज्ञा ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाचे पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामनिवासी या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नामरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे. आता तुकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना अष्टै तेजे सदैव पापतापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुसरा हा भवसागर याचे पावावया पैल तीर तो नामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीष तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण त्यावे मज सुख साधन अज्ञानतिमिर निर्सोन ज्ञानार्थ हृदय प्रगटोपे. शांतिमनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे निरसो तुझ्या भजन चित्तवसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता नोपुड भ्रांती चित्ता अंगीने यावी असतता सत्यविजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. श्री गणपती अथर्वशीर्ष. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्तरे अंगे तुष्टुवासुं तनूभिः व्यमेष देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत् माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाणुचान् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोध्वातात् अवाधरातात् सर्व त्वं मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दद्योऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तो तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो निलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसि तोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः. त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तौ मणुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तयरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता संधिः सैषा गणेश विद्या गणनायक ऋषी निश्चत गायत्री छंद गणपती देवता. ओम गं गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं गदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतच सृष्टादो प्रकृते पुरुषात् परम् एव ध्यायेति यो नित्यं स योगी योगिनान्वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः. प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुमाय देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्तरे अंगे तुष्टवासं तनूभिः व्यमेष देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला.
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा, तुझे जे चिंतन करती तया विघ्नेन बाधिती, सकळ अभिष्टे साधती, अवलंबेसी सकळ मंगल कार्यासी, प्रथम वंदिजे तुम्हासी चतुर्दश विद्यांसी, स्वामी तुझी लंबोदरा, हरिब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती, सकाळभिष्टे साधिती, तुझेनी प्रसादे, समस्त गणांचा नायक तुझी विघ्नांचा अंतक, तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे, माझे मणीची वासना तुवा पुरवावी, गजानना साष्टांग करतो नमना, विद्या देई मजा आता, नेनता होतो मतिहीन म्हणून धरले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान, शरणागत वरप्रदा, माझे करणीचे व्हावे, गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पहावे, ग्रंथसिद्धी पाववी दातारा, आता बंधू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक मीना जिचे करी, हंसवाहिनी असे देखा, विद्यावेद शास्त्रांसी अधिकार जाणा, शारदेसी ते वंदिता विश्वासी, ज्ञान होय अवधारा, म्हणून नमितो तुझे चरण, प्रसन्न व्हावे मज स्वामिनी, राहुनिया माझी वाणी ग्रंथी रिभू करी आता, गुरुचे नामी तुझी स्थिती, म्हणती नरसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती, नाम आपुले म्हणून नमिले तुझे चरण, व्हावे स्वामिनी प्रसन्न, द्यावे माते विद्यादान, ग्रंथी रिघू करी आता बंधू त्रिमूर्तीसी, ब्रह्मा विष्णू शिवांसी, विद्या मागे नमी तयांसी, अनुक्रम करुणी, चतुर्मुखे असती जासी, करता जो का सृष्टीसी, वेद झाले त्याचे मुखासी, त्याचे चरणी नमन माझे, आता बंधू ऋषिकेशी, जो नायक विश्वांसी, लक्ष्मी सहित अहर्निशी, क्षीरसागरी असे जाणा, आता नमो शिवासी, धरली गंगा मस्तकेसी, पंचवस्त्र दशभुजेशी, अर्धांगी असे जगन्माता, बंधू आता कविकुळाशी, पराशरादी व्यासासी, वाल्मिकादी सकळकांसी, नमन माझे परेसा, नेने कवित्व असे कैसे, म्हणून तुम्हा विणवितसे, ज्ञान द्यावे जी भरवसे आपला दास म्हणून, नकळे ग्रंथप्रकार नेने शास्त्रांचा विचार, भाषाने महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी, समस तुम्ही कृपा करणे, माझी या वचना सहाय्य होणे, शब्द व्युत्पत्ती सहनेने कविकुळ तुम्ही प्रतिपाळा, ऐसे सगळिका विनवूनी मग ध्याईले पूर्वजमणी, अभय पक्ष जनकजन्नी महात्म पुण्य पुरुषांचे, अपस्तंभ शाखेसी, गौत्र कौडिन्य महाऋषी, साखरे नाम ख्यातीसी, सायन देवा पासाव, नमिता जनकजन्नीसी, नंतर नमो श्रीगुरुसी, झाली मती प्रकाशी, गुरुचरण स्मरावया, गंगाधराची कुशी, जन्म झाला परियेसी, सदा ध्यास श्री गुरुसी, एक भावे निरंतर, म्हणून सरस्वती गंगाधर करी संतासी नमस्कार, श्रुतिया विनवी वारंवार, क्षमा करणे बाळयासी, तावन मात्र माझी मती, नेने काव्य व्युत्पत्ती कैसे, जैसे श्री गुरु निरोपिती, तेने परी सांगतसे, पूर्वापार आमचे वंशी, श्री गुरु प्रसन्न अहर्णीची निरोप देती, माते परियसी चरित्र आपुले विस्तारी, श्री गुरुवाक्य मज कामधेनु, मनी नाहे अणुमानू, श्रेय वृद्धी पाविनार आपणू, श्री नरसिंह सरस्वती, त्रैमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती, नर कवण जाणे याचा पार, चैत्र कवणा न वर्णवे, चैत्र ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैसी वाचे, आज्ञा असे श्री गुरुजी म्हणून वाचे बोलतसे, ज्यास पुत्र पौत्री चाळ त्यासी हे कथा, असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा, ऐशी कथा जयाचे घरी, वाचिती नित्य मनोहरी, स्त्रियायुक्त निरंतरी, नांदती पुत्र कलत्रयुक्त, रोग नाही तया भुवनी, सदा संतुष्ट गुरुकृपे करुणी, निसंदेह सातादिनी ऐकता बंधन तुटे जाना, निधान लाधे अप्रयासी, करिका कष्टीजे सायासी, विश्वास माझिया बोलासी, एका श्रोते एक चित्ते, आम्हा साक्षी ऐसे घडले, म्हणून विनवीत असे बळे, श्री गुरु स्मरण असे भले, अनुभवा हो सकळिक, गुरुचरित्र कामधेनु, ऐकता होय महाज्ञानू, स्तोत्र करीती सावधानो, एक चित्ते परियेसा, श्री नरसिंह सरस्वती होते गाणगा पुरी ख्याती, महिमा त्यांची अत्युन्नती, सांगेने का एक चित्ते, तया ग्रामी होते श्री गुरु, म्हणून महिमा असे थोरू, जाणती लोक चहुराष्ट्र, समस्त जाती यात्रेसी, तेथे जाऊनी आराधिती, त्वरित होय फलप्राप्ती, पुत्रदारा धनसंपत्ती, जे जे इच्छिले होय जाणा, लाधुनिया संतान नाव ठेविले, नामकरण संतोष रूपे घेऊन, पावती चारे पुरुषार्थ, ऐसे असता वर्तमानी, भक्त एक नामकरणी, कष्ट तसे अति गहनी, सदा ध्याये श्री गुरुसी, असे मनी व्याकुळित, चिंते वेष्टीला असे बहुत, गुरुदर्शना जाऊ म्हणत, निर्वाण मानसे निघाला, निर्धार कोणी मानसी, म्हणे पाहिन श्री गुरुसी, अथवा सांडीन देहासी, जडरूपे
काय काज ते ज्याचे नाम स्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोला चिया हेवा मनी धरुणी पहावा गुरुमूर्तीसी दाखवा कृपाळुबा सर्वभूती अतिव्याकुळ अंतकरणी निंदास्तुती आपुली वाणी कष्टता भक्त नामकरणी करती होय परियसा गुरुची त्रिमूर्ती म्हणून वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान भक्तांसी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिरू नवेवा श्रीगुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुझी सखा भ्राता तुझी कुळदेवता पारंपरी सदा कष्ट चित्ता काहो ऐसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रिमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुझी दाता तुझ वाचून आता असे कवण दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिलिया वाचोनी न म्हणे न देव म्हणून असेल तुझे मणी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मीमशक काय देऊ बाळापाशी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नाम असे जाण दातृत्वासी तळी बावी विहीर असती भूमीवर मेघ तो अंबर वर्षतसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी तेने सेवा कैसी स्थिर नसे मानसी माझे अंशवंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेवेले आम्हासी संग्रह वसी तुझे चरणी आता मज जरी न देसी न रहरी जिंतो व्यवहारी घेईन जाणा दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दासमी अनंता सनातन आपले समान असेल कवन तया सवे मन कठीण कीजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकांसी करुणये एसी कठीण तापरेसी वरवेन दिसे बालक मातेसी बोले निष्ठुरेसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैसी अनंगोनी हर्षी संभोखी पा माता हो कोपेसी बोले बाळकासी जाऊनी पितियांसी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोखोणी तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा सांगो कवणा आता क्षमा करी करुणा करी ऐसे वाणिजे तू जपिसे जणुनी तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सालागी धेनु जैसी ठाई भुवनु तैसे श्री गुरु आपणू आले जवळी ते एताची गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणे चरणयुग्मी हृदय मंदिरात बैसोनी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरोसी नसे सत्पाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त उद्धृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा कृष्णा तीरी वास करुणी ओजा सुभक्त तेथे करती आनंदा ते सूर स्वर्गी पाहता विनोदा ऐसा श्री गुरुचरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतिती कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियसा रूप दिले सुषुप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊनी योगेश्वर जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी तयावेळी अभयकर देतसे इतके देखुनी सुषुप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत वेळी मूर्ती देखील सुषुप्तीत त्याची ध्यासले मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष ऐसे देखे तैसाची देखून या योगीशा ते करिता झाला दंडवत कृपा करी करुणावंत तारी तारी म्हणतसे कृपेने भक्ता लावुनी येणे झाले कोठुनी तुमचे नाव कवण मुनी कवनस्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमुचा गुरु जनी नरसिंह सरस्वती विख्यात
त्याचे स्थान गाणगापूर, अमरजासंगम, भीमातीर, त्रैमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती. कीर्तिवृद्ध ख्याती सांगतसे सिद्ध यती वंशोवंशी करतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारक आम्हासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयवेळी एक शिष्या स्तौममोळी गुरु कृपा सूक्ष्म स्थूळी भक्त वत्सल परेसा. गुरुकृपा होय जासी दैन्य दिसे कैसे त्यास समस्त देव त्यासी वश कलिकाळासी जिंके नर. त्रैमूर्ती श्री गुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकले अखिलवरू एक भावे भजावे. एखादे समय श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी आपले भक्तजनांसी. ऐसे कुणी नामकरणी लागे सिद्धाची या चरणी विनवितसे कर जोडणी भक्तिभावे करुणिया. स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर. आणिक तुम्ही निरोपिले ती विष्णू रुद्र जरी कोपती राखू शके गुरु निश्चिती गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवणशास्त्र पुराणीचा संदेह फेडी कामणाचा जेने मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी तुवा पुसले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेने एक चिते. वेदचारी उन्नत झाले ब्रह्मयाते मुखे करुण त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासूनी एकीजे समस्त ऋषीमुनी तेची कथा विस्तारुणी सांगेने का एकचित्ते. चतुर्मुख ब्राह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरूपिला. ब्रह्मदेवे कलिकुळासी सांगे केवी कारणेसी आद्यंत विस्तारेसी निरूपी जे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता जरी प्रळलो झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी. अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवे चेतन आणिक सृष्टी रचावया. जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमल उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे चरणाघर. तया कमळा मधुनी उदयो झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयेवेळी समस्तांसी आपण बळी मजहून अनिक स्थळी कवण नाही म्हणत असे. हासुनिया नारायणो बोले गाढ शब्द वचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयवेळी. देखून या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुअसी अनेक काळ परेसा. संतोषणी नारायण निरोप दिला अतिगहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयवेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी येणे सृष्टी रचयलासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे. एकूणी ब्रह्मयाचे वचनू निरोपी त्यासी महाविष्णू देव असती हे घे म्हणून देता झाला तयवेळी. सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणित असे. अनादि वेद अस्ति जान असे सृष्टीचे लक्षण जैसी आरसा असे खून सृष्टी रचावी तयापरी. या वेदमार्ग सृष्टीसी रचिका ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिज उपजविले. कृत त्रेता द्वापारयुग उपजवी मग कलियुग एक एकांते निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी. बोलावणी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावणी भूमीसी प्रकाश करी आपणा ते. एकूणी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण एकाश होते एकचित्ते. असत्यतेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकळणे. येणे रूपे युगकृत ब्राह्मयासी असे विवरत माते तुम्ही निरोप देत केवी जाओ भूमीवरी. भूमीवरी मनुष्यलोक असत्यनिंदा अपवादक माते नसा हे ते एक कवणे परी वर्तावे. ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तिले सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता. येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगा ते विवेका निरोपी ब्रह्मा परीसा. त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तण हाती असे यज्ञ सामग्री. त्रेतायुगाचे कारण यज्ञ करती सकळ जन धर्मकार्य प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणासी. हाती देखा
कुशसमिधा असे धर्मप्रवर्तक सदा वसे. ऐसे युग गेले हर्षी निरोप घेऊनी भूमीवरी. बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी. सांगेन तयाचे रूपासी. एका श्रोते एक चित्ते खड्ग खडवांग धरुणी हाती. धनुष्य बाण येरा हाती. लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे. पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा. निका निरोप घेऊनी कौतुका आलापन भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी. जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा. ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे का ब्रह्मयाचे सन्मुखा. केवी गेले परीसा विचारहीन अंतकरणी. पिशाच्या सारखे वदनी तोंड खालते करुणी. ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन. कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी. शिन्न देत ब्रह्मया सन्मुख. जिव्हा धरुणी उजवे हाती. नाचे कली अतिप्रीती. दोषोत्तरे कली स्तुती. पुण्य पाप संमिश्रित. हासे रडे वाकुल्या डावी. वाकुडे तोंड मुखे शिवी. ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून. देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन. पुसतसे अति विनोदाने लिंग जिव्हा काधरिली. कलियुग म्हणे ब्राह्मयासी. जिंकीन समस्त लोकांसी. लिंग जिव्हा रक्षणारांसी. हारी असे आपणा ते. एकूण कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण. भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी. ब्रह्मा सांगे कलियुगासी. सांगेन तुझ परीयसी. तुझ्या युग्मी आयुष्य नरासी. स्वल्प असे एकशत. पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु. मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करीती अनेक दिवसवरी. मग होय तयासी गती. आयुष्य असे अखंडिती. या कारणे कष्ट दीक्षिती बहु दिवसपर्यंत. आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयु. मनुष्यपण करती तप अनुष्ठान. शीघ्र पावती परमार्थ. जे जन असती ब्रह्मज्ञानी. पुण्य करती जाणोनी. त्यासी स्तुवा साह्य होऊनी. वर्तत असे म्हणे ब्रह्मा. ऐकुनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमून. स्वामींनी निरोपिले जे जाण तेची माझे वैरी असती. काळात्म्याचे ऐसे गुण छेदन करती धर्मवासना. पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी. कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हासे अतिघन. सांगतसे विस्तारून उपाय कलिसी रहाटावया. काळ वेळ असती दोन्ही. तुझ साह्य होऊनी. येत असती निर्गुणी. तेची दाविती तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेची वैरी तुझे जाण. मळमूत्रे वेष्टिले जाण तुझे इष्ट परीयसा. याचे कारणे पाप पुण्यासी विरोध होती परीयसी. जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ. या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी. जे जन हासतील तुझे क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती. ऐकुणी भ्रमयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न. कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरूपावे. ब्रह्मा म्हणे तयेवेळी एकचित्ते. एक कली सांगेन एका श्रोते. सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी. धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी. वर्तती जण दोष न लागती कधी जाण. लोभ वर्तित नरांसी. माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी. गायत्री कपिलाधेनुसी. भजणारांसी दोष न लगे तुझा. वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी. आज्ञा माझी आहेसी तयासी बांधू नको. गुरुसेवक असती नर पुराण श्रवण कवणनार. सर्व साधन धर्मपर त्यासी न त्यासू तू बोधू नको. कली विनवी भ्रमयासी. गुरु शब्द आहे कैसी. कवण गुरुस्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण. रेफ पापस्य दाहक. उकार विष्णू अव्यक्त. ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित. त्रिगुणात्मक श्री गुरुसी सत्य म्हणून सांगे कलिसी. गुरु पिता गुरु माता गुरु शंकर निश्चिता. ईश्वरी होय जरी कोपता. गुरु रक्षील परीयसा. गुरु कोपेन एखाद्यासी ईश्वरन राखे परीयसी. ईश्वरू कोपेल जरी त्यासी. श्री गुरु राखेल निश्चित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुदेव परतत्वं तस्माद् गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची. रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु अष्टवाया. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गे ऐसी. तीर्थ व्रत योग तपासी. ज्योतिस्वरूप असे जाणा. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परीयसी. सर्व रिद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन. पूर्वी गोदावरीचे तीरी. अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी.
वृक्ष अस्ति नानापरी पुण्यनाभी मृगवसती ब्रह्म ऋषी आदी करुणी तप करती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पैलपुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणजे ख्याती शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे अति निपुण तया गुरुदेवा करिता वेदधर्म एक दिनी समस्त शिष्यांचे बोलावणी पुसतसे संतोषणी एका श्रोते सकळजन बोलावणी शिष्यांसी म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपयसी अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक एकूणी शिष्याचे वचन संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपका ते बोलावणी सांगत असे परेसा एका हो शिष्य सकळिक आमुचे पूर्वाजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करती बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगिल्या वाचून न सुटे जाणार तपसामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरिघत याची कारणे निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही परेसा या पापाची निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगिने स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांचं कवणा असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग्रहो दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारू वेदधर्म म्हणे तयासी दृढदेह असता मनुष्याशी शालन करावे पापासी अथवा वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगुनी त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नफे आपणासी दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आम्हासी सेवा करून स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीचे एकूणी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण पुष्टी घेऊन अंगहीन अंधपांगुळ परियेसा संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढव्रत तरीचा अंगीकार करावा दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईल आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पापा निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरूपावे त्वरिती म्हणून चरणी लागला एकूण शिष्याचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाची आपले पाप आपणासी ग्राह्य नोहे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगुनी आपले पाप दुःखा आम्हासी सांभाळितू दीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणारासी कष्ट अधिका मज हुनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाण या कारणे आपले देही भोगिन पाप निशी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या तया काशीपुरी जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पाविन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे श्री गुरुश्री अवस्थेने मी काशी सेवा करणे 21 वर्षी विश्वनाथा सम तुमसी ब्रह्मा म्हणे करीसी शिष्य होते कैसा त्यासी कुष्ठ होताशी श्री गुरुसी गेले काशी पुरा प्रति मणिकर्णिका उत्तरेसी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मनकर्णिकेसी पूजा करती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी कुष्ठ रोगे व्यापिले बहुत अक्षहीन अति दुःखित संदीपक सेवा करीत अति भक्ती करुणी भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक परिसेवा करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्रीगुरु कोपोनी स्वल्प आणि जे आणिले म्हणून क्लेशे सांडोनी देत भूमीसी दैवर्षी जाऊन शिष्य आणि अन्न बहुवसन मिष्ठान्न नानिसी म्हणून क्लेश गीता झाला परेसा इतकेही आणि मागोनिया सर्वस्व करीत सेवाया कोपे देतसे शिविया परोपरी परियेसा एखाद्या दिवशी शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांजीजे अपारा तू मास विष्ठामुत्रा क्षणा
क्षणा धूत नाही. पाप तेथे असे बहुत दैन्य मत्सर सहित वसत. शुभाशुभ नेने निश्चित पापरूप ते जाणावे. समस्त रोग अस्ति देखा कुष्ठ 16 भाग 90 वेद धर्म द्विजो एका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुणदोष मनिना आणि तो शिष्य सेवा करी एक माणस तोची ईश्वर म्हणून. जैसे जैसे मागे अन्न म्हणून आणून देतो परिपूर्ण. जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे. काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची यात्रा गुरु सेवे वाचुनी. गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होणी पिनाक येऊन उभे सन्मुख वर माग म्हणत असे. असे गुरु भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टोनी तुझे भक्तिसिनिका प्रसन्न झालो मागा आता. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी तू पोसता आपण गुरुसी वर्ण घे परियसा. म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊन आलिये. निरोप झालिया स्वामींचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी. 19 शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. भोगिल्या वाचून पातकासी निवृत्ती नवेगा परियेसी जन्मांतरी बाधिती येसी धर्मशास्त्री असे जाण. ऐसे परी शिष्यांसी गुरु सांगे परियेसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख. जावणी म्हणे ईश्वरासी नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणत असे. विस्मय करती व्योमकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णूपुढे. श्री विष्णू म्हणे शंकरासी कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी. सांगेश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियसी. दीपक म्हणजे बाळकसी गुरुभक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणती तापसी याची सेवा अहर्निशी करतो भावे एकचित्ते. वरदेव म्हणून आपण गेलो होतो तया पाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घेवर परियेसा. तैसे तापसी योगियांसी नवे मनवर द्यावयासी बलात्कारे देता कैसी वर्ण घे तो दीपक. तनमन गुरुसी समर्पूर्ण सेवा करीतो संतोषोने त्रिमूर्ती गुरुचे म्हणून निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून. इतके एकूण शार्डग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्याचा भक्ती प्रकारू पाहता झाला तैवे. सांगत असे तै होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनेक बहुते संतोषोनी दीपका ते म्हणे विष्णू परियेसा. बोलावणी दीपकासी म्हणत असे ऋषिकेशी तुष्टिलो तुझ्या भक्तीसी वर माग म्हणत असे. दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देसी परियेसी कवण कार्या सांग मज. मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊन पाही केवी देसी वरमज. एकूणी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत से विस्तारून तया दीपका प्रति देखा. गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी त्याची आम्हासी पावली. सेवा करती माता पिता जी पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता त्याची मज पावत असे. ऐसे एकूणी दीपक नमिता झाला आणिक बिनवीत असे एक सिद्ध म्हणे द्विजासी. एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रादी मीमांसी गुरु आम्हासी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होतसी आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचेनी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरु राज भजतसे परीसा. संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू तुझी शिष्य शिरोत्तम भोळा भक्त तुझी माझा. काहीतरी मागाता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे नालो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी जरी वर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे. गुरुस्वरूप आपण देखिजे तैसे ज्ञान देई
सुखे या परते न मागे, आणि जे म्हणून चरणी लागला. दिधलावर शार्ग पाणी संतोषोनी बोले वाणी, अरे दीपका शिष्य शिरोमणी, माझा प्राणसखा होसी. तू वा देखून या गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणि जरी तुम्हा मानसी सांगेने एका एक चित्ते. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी, तेने आम्ही होऊ निश्चिती, तेची आमुची स्तुती जाण. वेद वाचिसी सांगेन वेदांत भाष्य, अहर्निशी वाचिती जन भक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत गुरुसी ब्रह्मा, ऐसे म्हणत याची कारणे. गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदय गुरुस्मरण, तोची त्रैलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा देत जोकावरू, फलप्राप्ती होय गुरु. गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसावर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगतसे कलिसी एक चित्ते परेसा. वर लाधुनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी. एक शिष्या कुलदीपका, काय दिधले वैकुंठ नायका, विस्तारोने सांगे निका, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेसी, म्या मागितले कैसी, गुरु भक्ती व्हावे म्हणून. गुरुची सेवा त्वरितेसी, अंतकरण दृढ शुद्ध ऐसी, वर दिधला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला, साक्षात्कारू जीविते तू होय स्थिरू, काशीपुर वास करी. तुझे वाक्य सर्वसिद्ध तुझे द्वारी, अवनिधी विश्वनाथ तुझे स्वाधी. म्हणे गुरु संतोषे, येणे परी शिष्यांसी, प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह तक्षणेसी, झाला गुरु वेदधर्म. भाव शिष्यांचा पहावयास, कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष, त्याची कैसे पापर आहे. लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा आहे सी, पाप जाय सहस्रजन्मीचे. सिद्ध म्हणे नामधारकासी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरील भवाने गुरुभक्त असे येणे विधी. दृढ भक्ती असे जयापासी, त्रिकरणसह मानसी, तोची लाभे ईश्वरासी, ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन करीतसे श्रुतयान मन, न म्हणावे न्यून पूर्ण माझे बडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाध्यान नाम द्वितीयोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारुणी, संतोषोणी नामकरणी विनवतसे मागुती. जय जयाजी सिद्धमुनी तू तारक, तया भवानी संदेह होता माझी मनी, यावी तू वा फोडीजे. ऐसे श्री गुरु महिमान तुझे निरूपिले ज्ञान, आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू, होऊ आता तुमचा दासू. म्हणून चरणी लागला कृपानिधी सिद्धमुनी, तया शिष्या आलंगोनी, आशीर्वाद चन देऊनी. सांगे श्री गुरु चरित्र. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवोनी, याची गुणे म्हणून पुस्तक दाखवले. भक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांछी, मणी अर्थ त्वरित होय साध्यंत. गुरुचरित्र एकता. धनार्थी असी अक्षय धन, पुत्रार्थी गोधन, कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने स्मरण एक पठती ऐकती, मनुष्य लोक काम्य होय तात्काळिक. निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण, जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे एकता. ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी, ब्रह्मत्यादी पापनाशी एक चित्ते एकता. इतके ऐकुनी तेवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलागी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान एकोकाणी सांगीजे स्वामी, विस्तारुणी अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतकी या अवसरी सिद्धयोगी अभय करी, धरून या सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी,
कल्पवृक्ष अश्वस्ती वैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकुनी चित्ताचे वचन संतोषे नामधारक गहन क्षणाक्षणा करीन मन करुणावचने करुणिया. जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादी जलपरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजवून विन्वितसे नामकरणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला ते काळी. तो बोलिले सिद्धमुनी उठवीतसे आश्वासोने न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता. ज्यासी नाही दृढभक्ती सदा दैन्य कष्टती श्रीगुरु वरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी श्रीगुरु काय देईन म्हणसी या गुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळित. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईन अपार ऐसा देव कृपासागर तुझ नुपेक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लाधला असे केवळ चैत्र ऐकावे श्री गुरुचे. श्री गुरुमूर्ती ऐको काणे का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारुनी मोहनी चरणी लागला. मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह वेला हिंडता आलो सकक्षिती नव्हे कवणा ऐसी मती गुरुचैत्र न पुस्ती तू ते देखिले मजे आम्हा. ज्यासी इह परित्रिसी असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करू निया दृढ एकचित्ते एकीजे. तू भक्त केवळ श्रीगुरूंचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधीन चारी पुरुषार्थ. गुरुचैत्र कामधेनू वेदशास्त्र संमत जाणू अवतार जहाला त्रैमूर्ती आपण धृणी नरवेध कलियुगी. कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणे. सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणती विजय एकादशी व्रताचे काज विष्णुसी अवतार कळविले. द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यांगत निश्चय करी दृढव्रत हरिचिंतन सर्व काळ. असो त्याची या व्रतांसी भंग करावया आला ऋषी अतिथी घेऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास. जे दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून. या ऋषी आले देखोणी अंबरीशास अभिवंदोनी अथपादे देवोनी पूजा करी उपचारे. विनवितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया. ऋषी जाऊणी नदीसी अनुष्ठान करती विधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका. व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी. तवा आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलीसे का अतिथी विन दुरात्मया. शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा. शापिले ऋषीचे द्विजासी जन्मावे वा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेसी येऊनी जवळ उभा ठेला. मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्तवसल ब्रीद जाण तया महाविष्णूचे. विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीना आपुल्या दासासी शापाम्हासी तुम्ही द्यावा. दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे. परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून. ऐसे विचारुणी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे. ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकले महाभागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण. कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञान जाणीती मूढमती काय जाणे. आणि एक सांगेन तुझ विनोद झाला ऐसे सहज अनसूया त्रिची भाज पतिव्रता शिरोमणी.
तिचे घरी जन्म जाहले त्रैमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र जाहले तियसी नर नामधारक पुसे सिद्धांसी विनोद कथा निरोपलिसी देव देती कपटवेशी पुत्र झाले परेसा अति ऋषी पूर्वी कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारुनी सांगा मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकेलाभिष्टे चालती इति श्री गुरुचैत्रामृते परम कथाकरपुत्र श्री नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरीश व्रत निरूपण नाम तृतीयोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु जय श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचैत्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्यांची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पागो गुरुचरणे एक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवीत असे तुझ्या प्रश्नी आदिक मध्यान सानव प्रश्न केला बर्वाणी का सांगेन तुझं विवेका अत्री ऋषीची पूर्व का सृष्टी उत्पत्ती पासून पूर्वी सृष्टी नवती काही जलमय होते सर्वाठाई आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण आपण सर्वाठाई वासपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भे तेची ब्रह्मांड नाम जाहले रुजगुणे ब्रह्मयासी निर्मिले हिरण्यगर्भ नाम पाविले देवता वर्षे एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटुनी शकले झाली द्वैका एक आकाशे एक भूमिका होऊन ठेली शकले ना दोन्ही ब्रह्मा तेथे उपजोनी रचिली 14 भुवने 10 दिशा मानसवचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र मरीची अत्री अंगिरस पुलत्स पुलह क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टिकर्ता ब्रह्मा जाण सप्तब्रह्मपुत्रांमधील त्री तेथुनी पीठ गुरु संतती सांगेन एक एक चित्ती सौभाग्यवंता नामधारका अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अनुसया पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तेची जाणा तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्गश्वर्ये घेईन त्वरित म्हणून चिंतिता मानसी इंद्रादी सुरवर मिळवणी त्रिमूर्तीपाशी जाऊनी विन्विता ते प्रकाशोनी आचार त्री ऋषींचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता स्त्री अनुसया आचार तिचा गम्य काय सांगो विस्तारोणी पतिसेवा करी भक्तिसी मनोवाकाय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख नव्हे कवने काळे तिचा आचार देखुनी सूर्यभीतसे गगनी उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तपतसे अग्नी झाला अतिभीत शिथिल असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्ततसे भूमी आपण भिवनी देखा नम्र झाली तिची या पादुका शाप देईल म्हणून एका समस्ते आम्ही भीतसो नेनो घेईल कवणस्थान कवण देवाचे हिरोण एखाद्याचे तव देता ती जाण तोही आमुते मारू शके त्यासी कवणा करावा उपाय तू जगदात्मा देवराय जाईल आमचा स्वर्ग ठाय म्हणून तुम्हा सांगू आलो न कराल जरी उपाय असी सेवा करू आम्ही तिसी तिच्याद्वारे हरणीशी राहू चित्ती धरुणी ऐसे कोणी त्रैमूर्ती महाक्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता म्हणताती व्रतभंग करुणी तिसी ठेवून येऊ भूमिसी अथवा वैवस्थतालयासी पाठवू म्हणून निघाले सत्व पाहावया सतीचे त्रैमूर्ती वेश धरती भिक्षुकाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यंगत होऊनी ऋषी करावया गेला अनुष्ठान मागे आले त्रैमूर्ती आपण अनुसेसी अश्वासून अतिथी आले तया आपण म्हणती क्षुधे करुणी बहुत पीडोन आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सत्यन अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून आलो अनुसये इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही ठाकून आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतके ऐकुनी अनुसया नमन केली अतिविनया वैसकार करुणिया
क्षालन केले चरण त्यांचे. अध्वपाद देऊन त्यांचे गंधाक्षता पुष्पेशी सेवेची म्हणतसे हर्षी. आरुगण सारीजे अतिथी म्हणती तयवेळी करुणे आलो आपण. आंघोळी ऋषी येती बहुता वेळी त्वरित आम्हासी भोजन द्यावे. वासना पाहुनी अतिथीचे काय केले पतिव्रत ठाय घातले त्वरित केला तेथे बैसकार. बैसावुनिया पाटयासी भूतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षीरी शाकपाक तैवेळी. तिसी म्हणती अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखुनी तुझे रूप सुंदरी. अभिष्ट मानसी अनेक वसे नग्न होऊनी आंबासी अन्न वाढावे परियसी अथवा काय निरोप देसी आम्ही जाऊ नाही तरी. एकूणी अतिथीचे वचन अनुसया करी चिंतन आपले विप्र पाहावया मन कारणिक पुरुष होतील. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप केवी उल्लंघू. माझे मन असे निर्मळ काय करील मन्नत खळ पतीचे असेल तपफळ तारील मज म्हणतसे. ऐसी विचारुणी मानसी तथास्तु म्हणे परियसी भोजन करता स्वचित्तेसी नग्न वाढीन म्हणतसे. पाकस्थानात जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडून झाली नग्न अति म्हणे अतिथी बाळे माझी. नग्न होऊनी सती देखा घेऊन आली अन्नोदकात व त्याची जाहली बाळका ठायापुढे लोळती. बाळके देखुनी अनुसया भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून आली तया बाळकांपासी. रुदन करती तिन्ही बाळ अनुसया राहावी वेळोवेळ क्षुतार्थ झाली केवळ म्हणून कडे घेतसे. कडे घेऊन बालकांची स्तनपान देतसे हर्षी. एका सोडून एकासी निवारण करी क्षुधेचे. पाहे नवल का घडले त्रैमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे क्षुधा केली तपफळ ऐसे पतिव्रतेचे. ज्याचे उदरई 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रतास्तन पानमात्रे. चतुर्भुज भ्रामयासी सृष्टी रचले अहर्निशी त्याची क्षुधा स्तनपानीसी केवी झाली निवारण. भाळाक्ष कर्पूरगौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करावी अनुसया सुंदर तपस्वी हो अत्री ऐसा. अनुसया ऐशी अत्रीची रमणी न होती मागे ऐकिली कवणी त्रैमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनी. कडे घेऊनी बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालूनी बाळका पाळणेसी परददे गायी तैवेळी. पर्यंते गाय नानापरी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्हासे सप्तस्वरी संबोखितसे त्रैमूर्तीसी. इतके होता तयवेळी मध्यान्हकाळी अतिथी वेळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा. घरात आला अवलोकित तया देखिती अनुसया कात कैसी बाळे असे म्हणत पुसतसे तैवेळी. तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रैमूर्ती हेची म्हणत नमस्कार करतसे. नमस्कारिता अत्री देखा संतोष विष्णू वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला तैवेळी. बाळ झाले पाळणेसी निजमूर्ती ठेले सन्मुखेसी साधू साधू अतिहर्षी अनुसया सत्य पतिव्रता. तुष्टलो तुझ्या भक्तीसी वरमागे जे इच्छिसी अत्री म्हणतसे सतीसी जे वांछिले ते मागा आता. अनुसया म्हणे अत्रीसी प्राणेश्वरू तुझी होसी देव पातले तुमचे भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता. तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी ऐसे मागणी निर्धारी त्रिमूर्ती असावे एकरूप. ऐसे वचन ऐकूनी वरदिल्हा मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी. त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अनुसया पोशी बाळकांपरी नामे ठेविती प्रीती करी त्रिवर्गाची परेसा. ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अनुसयेचे. दुर्वास आणि चंद्र देखा पुढे राहुनी माताभिमुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना. दुर्वास म्हणे अहो जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माता निरोप द्यावा आम्हा त्वरिता चंद्रमंडित वासामुते नित्य दर्शन आम्हा चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरुणी चित्ती त्रिमूर्ती निश्चिती म्हणून सांगती हे मणी धरावे तुम्ही.
त्रैमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरुणी तुमचे चित्त श्री विष्णुमूर्ती दत्तात्रेय. त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्थाना आपुलाये. अनुसेच्या घरी देखा त्रैमूर्ती राहिले मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री गुरुचे. ऐशे परी सिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न एका पुसितसे सिद्धांसी. दत्तात्रेयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे मागती अवतार जाहले गुरु कवणे परी निरोपावे. विस्तारुणी बाळकांसी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार जाहले कैसी अनुक्रमे निरोपावे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकाळाभीष्ट लाधती. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रैमूर्ती अवतारकथनाम चतुर्थोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. एक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू एका अंगीकारेले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कूर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ कर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरी राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार जाण तरुंगारूढ कायावडी. भक्तजन रक्षणार्थ अवतारला श्री गुरुनाथ सगरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रमणिता आराधिले श्री विष्णू दत्ता तिचे उदरी अवतार धरता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तरवंशी अपस्तंभ शाखेसी नामापळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पतिसेवा एकमणी अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परियेसा. वर्ता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तैवेळी. त्रैमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहणी पतिव्रता धोणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी मागो माते जे वांछेसी जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणतसे. ऐकोणी स्वामींचे वचन विप्रमणिता करी चिंतन विनवितसे करजोडन नाना परी स्तवनिया. जय जय जगन्नाथा तू तारक भवानी तत्वता माझे मनी असे आता पूर्वावी ते देवराया. आता माते वरदेसी वासना असे मानसी न व्हावे अनत्या बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुवा पुरवावी जगज्जीवना अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागला. ऐकोणी तिचे करुणा वचन संतोषला श्री गुरुमूर्ती आपण कर धरून आश्वासून मागजननी म्हणतसे. तव बोलली पतिव्रता स्वामी जे सांगित निरोपिले आता जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत पुरुषा जगद्वंद्य देवसदृशा तुम्हा सारखा दातारा. ऐकोणी तिचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कारण दीक्षार्ध भक्तजनांसी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलिकुळ. असावे तुम्ही त्याची या बोली एरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गी अतुर्बळी तुमचे दैन्य हारीन. इतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करतसे मानसी विप्रमणिता तैवेळी. विस्मय करुणी घरात पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भय होत म्हणती होईल दत्तात्रेय. मध्यान्ह काळी अतिथी काळी दत्तात्रेय येतात तैवेळी विमुख न होता तै काळी
भिक्षा मात्र घालीजे. दात्यात तयाचे स्थान, माहूर करवीर क्षेत्र खूण, तयाचा वास सदा जाण पंचाळेश्वर नगरात. ऐकुनी सतीचे बोला, विप्रमणी संतोषला, म्हणे पतिव्रते भले केले, पितर माझे झाले तृप्त. करुणी कर्म पितरांचे नामी, समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे करून आपण घेऊनी, भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितरगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रैमूर्ती अवतार. ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत झाली शुभदिनी. वस्त्रे स्नान करुणी केले जातकर्म ते वेळी. मिळवूनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रैमूर्ती आपणा, भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी, करिता झाला द्विजोत्तम. बंदिता मुंजी ब्राह्मणासी, म्हणता झाला वेदमासी. मीमांसा तर्क ती विस्तारी, करिता झाला तैवेळी. ऐकुनी समस्त नगरलोक, विस्मय करी सकळीक. होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित समस्तांसी, आपण बोलत वेदांत भाष्य. वेदार्थ सांगता झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परीसा, झाला संवत्सर. षोडशी विवाह करू, म्हणती पुत्रासी माता पिता उधारा. विचार करुणी पुत्रासवे, 12 लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे एक भावे, माझी वांछा सांगेन. कराले विवाह माझा तुम्ही, सांगो ऐका विचार आम्ही. वैराग्य स्त्री संगे, असेन मी काम्या मुचे ती जवळी. ते स्त्रिये वाचुनी आणिक नर, समस्त जाणा माते सरी. जरी आपण ते सुंदरी, वरू म्हणती तैवेळी. आपण तापसी ब्रह्मचारी, योग स्त्री वाचुनी नारी. हा बोल धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले, त्रिमूर्ती कैसे. तृतीया ते म्हणत असे, जाऊ उत्तर पंथासी. 19 पुत्राचे वचन, आठविले पूर्व सूचन. भिक्षुके सांगितले जी खून, सत्य झाली म्हणत असे. न म्हणावे पुत्र ऐसी, अवतार पुरुष तापसी. जैसे त्याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करुणी आपुले मनी, पुत्रासी म्हणती जनकजनी. होतो आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी म्हणूया. ऐसे मनी व्याकुळीत, डोळा घालती अश्रुपात. माता पडली मूर्छिगत, पुत्रस्नेह करुणिया. देखुनी मातेचे दुःख, संबोखी तसे परमपुरुष. उठवून आपल्या करकमळीके अश्रुपात पुसत असे. अहो माते न करी चिंता, जे जे वांछिले ते देईल आता. दृढ करुणिया चिंता, राहू सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरले संपूर्ण. रक्षसी आम्हा म्हातारपणी, दैन्या वेगळे करसी म्हणून. पुत्र असती आपण 2 पाय मंजुळ, अक्षयहीन त्याते पोसावे आता कवणे. आमुते कोण रक्षिल. 19 जनीचे वचन अवलोकितसे, अमृतनयन पुत्र जाहले 2 सगुण. आली दृष्टी चरणाधिक, वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण. दोघे घेऊनी लागती जाण, कृतार्थ झाली म्हणून या. अश्वासोनी तयेवेळी, दिधलावर तात्काळी. पुत्र पौत्रादी नांदाल बळी, श्रियायुक्त सनातन. सेवा कराल जनकजनी, पावाल सुख महाज्ञानी. इह सौख्य पावोनी, व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलणी तयांसी, संबोखी तसे मातेसी. पाहुणी दोघा पुत्रांसी, राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरिओ मानसी. कन्यापुत्र होतील त्यासी, पुत्र पौत्र पाहाल नयनी. अखंड लक्ष्मी त्याचे घरी, याचे वंश पारंपारिक. कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञान करिता निरोप द्यावा, असो माता जाणे असे उत्तर पंथा. दीक्षा द्यावया साधुजना, सांगोनी माता पित्यांसी. अदृश्य झाला परी ऐसे, पावला त्वरित पुरी काशी. गुप्तरूपे होता तेथे, निघाला तेथुनी बद्रीवना. भेटी घेऊनी नारायणा, अवतार असे आपणा. कार्याकारण मनुष्य देही, दीक्षा करावया साधुजना. तीर्थे हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमण. आले तीर्थे गोकर्णासी. ऐकुनी सिद्धाचे वचन, विन्विनावधारक आपण. ते परीयसे श्रोतेजन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरोसी नरसिंह सर्पाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार नामकथनं नाम पंचमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.
जय श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. एकूणी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्धापन सांगत असे विस्तारून गुरुचरित्र परेसा. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे हितार्थ. विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याची कारणे निर्गुण त्रयमूर्ती वस्ती तये स्थानी. गोकर्णीचे महात्म सांगता असे अनुपम एक चित्त करुणी मन एक शिष्या नामधारका. महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभी शिव असे निका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्त ब्राह्मयाची भार्या नामधेयची कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळी नित्य करी लिंग पूजन पूजेविन नेघेन ऐसे क्रमिती एक दिन मिळे लिंग पूजेसी. व्रत भंग होईल म्हणून मृतिका लिंग करुणी पूजिता झाली संतोषोनी भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर नाम त्याचा दशाशीर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसी सांगतसे विस्तारेसी पूजिते लिंग मृतिकेसी. रावण म्हणे जन्मीसी तू माझी माता तू म्हणविसी मृतिकेचे लिंग पूजिसी अभाग्य आपले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी पूजिल्या फळे कार्यासी कैकेया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझपासी दिले तरी कोण होय कैसी सायास काओ करीतेसी. ऐसे म्हणतसे रावण मातेसवे करी पण आणिक त्वरित उमारमण कैलासासहित लंकेसी. पूजा करियो स्वस्थ चित्तेसी मृतिकालिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वत रम्यासी धरुणी हालवी क्रोधेसी विष बाहू भुजावळे. आंदोळले कैलास भुवन उपटितसे जो रावण दाही शिरे टेकून उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावणी पर्वतासी कर टेकुनी मांडीसी उचलिता झाला प्राणीसी पाताळ सप्त आंदोळले. फणा चुकवी शेष आपण कूर्म भ्याला कोपन भयचकित देवगण अमरपूर कापदसे. कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कोपून भयचकित गिरिजा आपण होऊनी गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळतसे भारीसी पाहो पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा परीसी खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकुनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्ष शूल पाणी संस्थी देवगणाते. ऐकुनी उमेची विनंती शंकरे चेपिले वामहस्ती दशभुजे भुजे विसासहिशी दडपलासे गिरीच्या तळी. चिंता करी मणी बहुत शिवशिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागता रक्ष देखून म्हणून. त्राही त्राही पिणाक पाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैसे भक्तांचे. शंकर भोरा चक्रवर्ती एकूणी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढले त्वरित कृपेनी. सुटला तेथोनी लंकेश्वर स्तोत्र करीतसे अपार शिरच्छेदोनी निघाल धरिले करी तंतू लाविले ती निजत्रे. वेदसहस्त्र एक वचनी कर्मक्रमादी विस्तारोणी सामवेद ती गायनी समस्त रागे गातसे. शिर कापुणे आपले देखा यंत्र केले कर्कमळिका शिरा काढुनी तंतुका रावणेश्वर गातसे. समयासमयी आलापन करी दशाशिरा आपण प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियेसा. ऐसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीशी भक्ती ते. रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निजरूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख. पंचवक्त्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेशी उभा राहोणी संतोषी मागवर म्हणतसे. म्हणे रावण शिवासी काय मागू तुझपाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8ही निधी
माझे द्वारी. चतुरांना माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करताती अहर्निशी. चंद्र सूर्य वरुण वायू अग्नी सारखा सेवा करी. वसे धुतसे अतिकुसरी यम माझा आज्ञाधारी. निरोपा वेगळा न मारिकवणा. इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारखा भ्रात. स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी. सहस्र कोटी आयुष्यजन मज समान नाही तुझ्या. आलो असे त्याची काजा कैलासने न लंकेसी. व्रत असे जननीसी नित्य पूजावे तुम्हासी. मनोरथ पुरवावे भक्तीसी. कृपामूर्ती दातारा. ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी. काय करीसी कैलासाची आत्मलिंग देईन तुझ. जे जे म्हणीसी वासना पुरेल ऐसे जाणार लिंग. असे माझा प्राण म्हणून दिले रावणासी. पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत. जप करुणी रुद्राभिषेके कारणी. पूजा करी एकचित्ते वर्षे 3 जरी पूजिसी. तुझी माझे स्वरूप होसी. जे जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारा. हे लिंग असेल जयापासी मृत्यू नाही परियेसी. दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी. ठेवू नको भूमीवरी जोवरी पाविजे तुझी नगरी. वर्षे 3 पूजा करी तुझी ईश्वर होशील. इतके होता अवसर नारद झाला ऋषेश्वर. निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरी इंद्रभुवना. नारद म्हणे इंद्रासी काय स्वइच्छित ते बैसलासी. अमरत्व दिधले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची. चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंग दिधले कर्पूर गौर. आणि दिधला असे वर तुझी ईश्वर होशील. वर्षे 3 पुजली असी तुझी माझे स्वरूप होसी. तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ. ऐसावर लाधुनी रावण गेला संतोषोनी. 33 कोटी देव कोठुनी सुट्टीला आता तुम्हासी. नारद म्हणे इंद्रासी उपाय करावे त्वरितेसी. जावे तुम्ही भ्रमयापासी जो तो याची उपाय करील. इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोका त्वरित. विस्तारोणी वृत्तांत सांगे इंद्र भ्रामयासी. ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठेसी. दैत्यावैरी ऋषिकेसी करील उपाय करील निर्धारी. वीरीचे म्हणे विष्णूसी प्रतिकार करा वेगेसी. कारण असे तुम्हासी रामअवतारी परियेसा. ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपून. कार्य नासिले म्हणून निघाला झडकरी कैलासासी. विष्णू झाला ईश्वरापासी म्हणे शंकरा. काय करीसी प्राणलिंग रावणासी. देणे काय कारण तुम्हा. ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याची भक्तीसी. विसर पडला आम्हासी संतोषोनी दिसले प्राणलिंग. आपले शरीर छेदोनी देखा विना केल्या स्वहस्तिका. स्वप्तस्वरे वेदादिका गायन केले भक्तीने. जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी. भूल पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे. विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता. आम्हासी सायास होता भोता. दैत्य उन्मत्त होता ती. देवद्विजाती लोकांसी पीडा करिता ती बहुवसी. याचे कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा. कधी दिधले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या देखा. ऐकताची शिव वचन केला उपाय नारायण. चक्र फिरवले सुदर्शन सूर्याड व्हावयासी. बोलावणी नारदासी सांगत असे ऋषिकेसी. तुम्ही जावे त्वरितेसी जावे लंकेसी रावण. मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परियेसी. जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे. चक्र झाले सूर्याड स्नान संध्या रावण चाड. तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी. ऐसी ऐकून या श्री विष्णूच्या बोला. नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला. मार्गक्रमित लंकानाथ. नारदा ते पाठवूनी विष्णू विचारी. आपले म्हणे गणेश्वरा ते विनवूनी पाठवू म्हणे विघ्नासी. बोलावूनी गणेशासी सांगे विष्णू परियेसी. कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित. बालकपणे तुवा जावे शिष्य रूपे. करुणाभावे सूक्ष्म रूप दाखवावे. लिंग द्यावे लिंग घ्यावे विश्वासोनी. संध्या समयी तुझे हाती लिंग देतील विश्वासरीती. तुवा ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची. गेला होता नारद पुढे ब्रह्मा ऋषी महात्मा. गाडे उभा ठेला रावणापुढे म्हणे कोठुनी आलासी. रावण म्हणे नारदासे गेलो होतो कैलासासी. केले उत्कृष्ट तपासी. संतोष विले चंद्रमौळी. प्रसन्न होऊनी आम्हासी लिंग दिले परियेसी. आणिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा देव अधिक तुझे आता लिंग लाधलासी अमृता.
जाणो तुम्ही अद्यंत लिंग महिमा एककाणी तू पूजितील वर्षे तिने तुची ईश्वर होतील निर्गुणी वरदमूर्ती तुची होय लिंग असे जये स्थानी त्याचे कैलास असे जाणे महत्व होते याची गुणी ब्रह्म विष्णू महेश्वरासी ऐसे आणिक अपार महिमा सांगेन एक नेमा राक्षस रावण म्हणे कार्यामा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रवेद आचारसी संध्याकाळी मार्गक्रमीसी वाटेस होईल तुझनिशी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनियसी पुस्तोनिया रावणासी गेला नदी तीरा नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळीसी संदेह झाला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निश्चय काय करू म्हणत असे तवी देखले ब्रह्मचारी अतिसुंदर बाळकापरी हिंडत असे नदी तीरी देखले रावण तैवेळी हसून या लंकेश्वर लोभे धरला त्याचा कर सांगा बाळा कवणाचा कुमार प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमचा पिता काय पुसती जटाधारी वसवांगेसी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर म्हणती तयासी भिक्षा मागे अतिहर्षी वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळका ते संभोकित लिंग धरी ऐसे म्हणत संध्याकाळी न तववरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे चाड आपण बाळक असे वेड न घे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोकित लिंग देत लंकाणात संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तीरी बैसला ब्रह्मचारी थोडीसी उभा विनवितसे रावणासी जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियसी बोलाविन तुम्हासी वेळ लागल्या परियसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुणी उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी बैसोनी पाहतीत कौतुक अध्वसमयी रावणासी बोलवी गणेश परियसी जड झाले आपणासी लिंग घेगा म्हणत असे न्यासपूर्वक अध्व देखा रावण करतो अतिविवेका हाती देखून या बाळका येतो राहे म्हणून आणिक एक क्षण पाहून गणेश बोले वेळ दोन्ही जड जाहले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरुणी लिंग ठेविले स्थापुणी संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्धदेवणी लंकेश्वर निघून आला सत्वरी मग लिंग देखिले भूमीवर मनी विकळ झाला आवेशोनी रावण देखा ठोसे मारे गणनायका हास्यवदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पितयांसी सांगेन आता त्वरितेसी का मारले बाळकासे म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरुणी दृढ करी उचलू गेला नाना परी भूमीसहित हालत असे कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी नये लिंग शिर आफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मुरडोनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरोसी नरसिंहोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु जय श्री गुरुदेव दत्त उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 7 श्री गणेशाय नमः नामधारक म्हणी सिद्धासी गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणा वर जाहला समस्तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांग मज सिद्ध म्हणे नामधारकासी गोकर्ण महिमा मज पुससी सांगेन तुझ विस्तारेसे एक जित्ते एकावे पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी मित्रासह राजा परियेसा प्रतापवंत क्षत्रियवंशी सर्व धर्म रत देखा असता राजा एके दिवशी विनोदी निघाला पारधीसी प्रवेश झाला अरण्यासी
वास सिंह शार्दूलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयाशी शरजाळ वर्षे कोपिसी मर्जना येऊनी धरणीसी पडला दैत्य तयेवेळी. दैत्य वधिता तयेवेळी होता त्याचा बंधूजवळी आक्रांद तसे प्रबळी बंधू शोके करुणिया. प्राणत्यजिता निशाचरू बंधुसी म्हणतसे एरू तू जरी होशील सहोदरू सूड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलुनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक माया तयापासी नररूप धरले तयावेळी. रूप धरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे सेवकत्व धरले राजयाचे अति नम्रत्वे बोलुनिया. समस्य मृग मारुणी दुष्टजीव छेदुनी आला राजा परतुनी आपले नगरा परेसा. ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले परेसी आमंत्रण द्यावे ऋषींसी वशिष्ठासी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक तया स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भाणवसी सर्व आतुनी त्वा द्यावे. अंगीकारोणी तो सेवक नरमासा आणुनी देख कापट्य भावे करवी पाक केवी शाक तयेवेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी पहिलेच वाढलेले नरमासासी पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिदला शाप तयेवेळी. वसिष्ठ म्हणे रायास नरमास वाढले आम्हास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून कोपे तयेवेळी. शाप देताची तयावेळी राजा कोपेला अतिप्रबळी अपराध नसता आम्हा जवळी वाया शापिले ती का. ऐसे नेने मास पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला वृथा मा आपुले शाप दिला आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊनी अंजुळी शापावया सिद्ध झाला तये काळी तव राजश्री येऊनी जवळी वर्जिती जाहली परेसा. पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी वंदुनी त्याचे चरण धरी तेने तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक घेऊन जाण पडले आपल्या चरणासी. शाप देता कल्पश पाणी पडिले राजे याचे चरणी कल्मश पाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिव्रता राजमहिषी लागली वशिष्ठ चरणासी उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय कीजे. करुणावचन ऐकुनी शांत झाला वसिष्ठ मुनी वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होईल. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी ब्रह्मराक्षस राजा परेसी होऊनी गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतू पशु पक्षी मनुष्यादी करुण. ऐसे क्रमता तयेवेळी मार्गस्थ दंपत्ये दोन्ही ब्राह्मण जाती मार्गक्रमुनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरिले ब्राह्मयासी व्याघ्र जैशी पशुसी घेऊन गेला भक्षावयासी विप्रस्त्री जाय समागमे. अतिशोक करीतसे ते ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षसाचरणी राखे मजला हेव पाणी प्राणेश्वरासी सोडीपा. न भक्षी माझा पती माझी यावरी प्रीती माझी तयावरी प्रीती माते भक्षिगा सुखवृत्ती वल्लभा ते सोडीपा. पतिविणे राहती नारी जन्मवृथा दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा. ऐसे नाना परिदेखा विप्रस्त्री करी महादुःखा बोलन मानिता राक्षसे एका त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पतीसी भक्षिले देखुनी शाप दिधला ते ब्राह्मणासी म्हणे राक्षसा एक काणी शाप माझा निर्धारी. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुदी राजा हुसी 12 वर्षे क्रमोनिया. परिरमता तुवा स्त्रिये सवे प्राण देई जाईल स्वभावे आम्हा नाथा भक्षिसी दुष्टभावे दुरात्मज तू राक्षसा. शाप देऊनी तयेवेळी पतीच्या स्थळी मिळवून सकळी काष्ठे घेऊन या प्रबळी अग्नीस प्रवेश केला तिने. ऐसे असता राजा देखा क्रमिली तेथे 12 वर्षे पुनरपी राजा होऊन एका आला आपुले नगरासी. विप्रस्त्रियसी शाप वचन स्त्रियसी सांगे ते खुण रती संगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी. कोणी पतीचे वचन मंद येती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण तेजू प्राण म्हणतसे. मदयंती म्हणे
रायासी संतान नाही आम्हासी आता कष्टला 12 हर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची. ऐकुनी सतीचे वचन शोक दाटला अतिगहन अश्रू निगती लोचनी केवी करू म्हणत असे. मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलाविला तया परीसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी. मंत्री वृद्ध पुरोहित रायासी म्हणे एकमात तीर्थे आचरावी समस्त तेने पुनीत खुशील. ऐसा करुणी विचार राजा निघे तीर्थ अचरू सकळ तीर्थे परी करू विधीपूर्वक करत असे. ऐसी नाना तीर्थे करून ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूपे असे दिसत नवचे कवणे परी देखा. कष्टोनी राजा बहुतापरी निर्वाण होऊनी मनाभितरी हिंडत पातला मिथिला परी चिंताक्रांत होऊनिया. नगरा ब्रह्मा प्रदेशी श्रमोणी राजा परीसी चिंतित असे माझी मानसी वृक्षछाये बैसोनिया. तव ऋषेश्वरा संवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात वचित तेथे पातला. देखून या राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अतिहर्षी भक्तिभावे करुणिया. आश्वासुनी तयवेळी गौतम पुसे करुणा पहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत. ऐकुनी ऋषेश्वराचे वचन सांगे राजा सांगे विस्तारून शाप दिला ब्रह्मांड पुराण ब्रह्महत्या घडतली मज शमणन होय माझा दोष सवेची येतसे अघोर वेश व्रते आचरलो कोटीश नवचे दोष परियेसा. ऐकुणी रायाचे वचन करुणासागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारेण शंकर मृत्युंजय. तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे. भक्तिपूर्वक तया स्थानी जपव्रत करती जाण फळ होईल लक्षगुण ऐसे पुण्यक्षेत्र असते. जाणे तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर वसिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ. जे जे इच्छिती मनोकामना पावे त्वरित निर्धारे जाणास समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलकात. गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्यात जाण पोदोपदी असती निर्गुण कैसे क्षेत्र अनुपम्य. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत श्वेतायुगी दिसे लोहित द्वापार रूप पीत कलियुग कृष्णवर्ण जाण. सप्तपाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुग मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थे उत्तरेसी ब्रह्महत्यादी पापनाशी काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्यादी पंच महातापे परद्वारादी षटपापे दूषित दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने. तया स्थानी पुण्यदिवशी जे अर्चिती भस्मीसी तोची जाणा रुद्रवंशी रायासे म्हणे गौतम. आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी पर्वाभितरी स्नान करुणी समुद्री दान धर्म करावा. शिवपूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी. व्यातिपातादी पर्वणीसी सूर्यक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य. असित पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात. स्नान करुणी समस्त ऋषी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त पुढे जाण. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकून अतिप्रेमा पुसता झाला तैवेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्वी कवणासी साक्षी झाली असेल की. म्हणे गौतम ते वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो तुम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिले असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करुणिया. मध्यान्ह काळी आम्ही तेथे बसले होतो वृक्षछायेसी द्रोणी देखिले चांडाळीने वृद्ध अंध महारोगी विधवा अथवा केशवपणी दिसे जैसे मुखकमळे क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. अशी अवस्था चांडाळीशी आली वृक्षछायेसी देह टाकेला धरणीसी तेजू पाहे प्राण आपला. प्राण त्यजिता तैवेळी विमान उतरले तात्काळी शिवदूत तुर्बळी त्रिशूळ खडवांग धरुणी हाती. खटांग्युधे चंद्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले
मिरवे कोपिली चतुर्वर्ग येणे बरी. विनवी सूर्या सारखे तेज अतिविचित्र दिसे ओराज. आले चांडाळीचे काज अपूर्ववतले तयेवेळी. आम्ही पुशिले शिवदूतांसी. आले ती कवण कार्यासी. दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळीसी न्यावया. ऐसे चांडाळी पापणीसी कैसी योग्य विमानेसी. नेऊन आश्वानासी सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपोषण नाही केले. दान आपण केले नाही देखिले यज्ञ. येसी कैसे न्याल तुम्ही. अर्जन जन्मांतरीचे म्हणा. कुष्ठ सर्वांग हेची खुणा. कृमी निगती मुखातून पूर्वार्जित केवी होईल. गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दूतासी. त्यास सांगितला आम्हासी आद्यंत असे चांडाळीचा. पूर्वीचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी. जाहली कन्या सौमिनी नाम असे. पूर्व सोमबिंबासारखे मुख. अतिसुंदर रूपईशी उपरव झाली. पितृगृहेसी न मिळे वर. तिये सरसी चिंता करीती माता पिता. न मिळे सुंदर वर तियेसी. उन्नत झाले महाऋषी मिळून एक द्विजासी. गुह्यत्वेसी दिली कन्या. विवाह झाल्यावरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देखा. तिचे पतीस झाले दुःखा. पंचत्व पावला तात्कालिका. विधी केशव करुणिया. ऐकोणी तिचे माता पिता. कन्या आपली घरी आणता. पतीचे दुःख करी भोवता. खेद करी ते नारी. अतिसुंदर पूर्ववयसी मध्ये व्यापिले. प्रतिदिवसी चंचळ होय मानसी. परपुरुषा ते देखुनी. गुप्तरूपे क्वचित काळ जारधर्म करती जाहली. प्रकट झाली तात्काळी. गौप्य नोहे पातकांसी. ऐसे तिचे पातकांसी प्रकट झाले. परेसी वाळीत केले तयांसी. माता पिता बंधू वर्गाधिका. शंका होती पहिली तिसी. निशंक झाली व्यधिचारासी. प्रकट रूपी अहर्णी शिरमू लावली नगरात. त्या नगरी एकवाणी रूप होता अतिलावणी. पूर्ववयी देखुनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी. ऐशी पापिणी दुराचारी कुळवैरीण 42. स्त्रिया नासती कामत्वे. ब्राह्मण नास्ती हीन सेवे. राज्य जाय द्विज क्षोभे. यती नासे विषय सेवेसे. शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी. पुत्र जाहला तियेसी तया शूद्रा घरी असता. वर्तता एके दिवशी उन्मत्त होऊन तयाशी छेदिले वासरू आहाराशी. मेष म्हणून पापिणीने. छेदोनी वस्य पापियेसी. पाक केला विनयेसी. शिर ठेविले शंकेसी. दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपाणी जाग्रत झाली अस्तमानी. वासरू पाहत असे भुवणी. धेनू दोहावयासी. वसस्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश. घरात पाहतेसे शिरास व्यक्त दिसे वासराचे. अनुतप्त होऊन तयावेळी शिवशिव म्हणे चंद्रमौळी अज्ञापे. ऐसे पापे घडली म्हणून चिंता दुरात्मनी. या वत्स्या शिरासी निक्षेप केला भूमीसी. पती कोपेले म्हणून परियेसी. अस्थिचर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजारी लोका. व्याघ्रे भक्षिले वसासी एका. रोदन करी समजते एका देखा. पती पुढे येणे परी. ऐसे एकीक दिवसांवरी नांदत होती शीघ्रा घरी. पंचत पावले ती नारी. नेली दूती यमपुरासी. घातले तीसी नरकात. भोगभोगी अतिदुःखित. पुनरपी जन्म चांडाळ जात. उपजली ते नारी एका. जाहली उपजयाची आंधळी. विर्धूपवर्णी जैसी काजळी. माता पिता क्वचित काळी. प्रतिपाळिती मायामोही. ऐसे असता वर्तमानी सांगावी सर्वांगी. जाहली कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिताजननी. दारिद्र्य झाली निशाश्रय. न मिळे तिसे वस्त्रास्त्र. दुःख करी अतिगहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाले वृद्ध अतिकष्टे. ऐसे वर्तता माघ मासी. डोके निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी. कलत्र पुत्र सहित देखा. ऐसे महाजनांसमवेत चांडाळी गेली. याचित सर्व भिक्षुक बहुत. तया समागमी जातसे. येणे परी गोकर्णासी. चांडाळी पातली सायासी. कर ओळंबुनी महाजनांसी. भिक्षा केले कवणावचने. येणे परी मार्गात चांडाळी असे याचित. ते दिनी शिवरात्र असे व्रत. कोणी न घाली भिक्षातीसी. पूजेसी जाती सकळ जन. त्या ते मागदसे आक्रंदोन. एक म्हणती हासोन उपवास. आजी अन्न कैसे. हाती होती बिल्व मंजिरी. ते घातली तिचे करी.
पुंगोनी पाहे मेरी भक्षणवस्तू नव्हे म्हणे. कापून टाकी ते अवसरी उपरी जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी. कोणी न खालती भिक्षा तिसी. उपास घडला ते दिवसी. पूजा पावली ते शिवासी. बिल्व मंजिरी शिवमस्तकी. पुण्य केले ईशी आजी. उपवास शिवतिथी काजी. बिल्वपत्रे ईश्वर पूजी. घडले रात्री जागरण. त्या पुण्ये करुणीचे पाप गेले शतजन्मीचे. ईश्वरासी प्रेमी येचे म्हणून पाठवले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत येणे तिये वरी. शिंपोणी अमृत दिव्य देह केले त्वरित. घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान. गौतम सांगे विस्तारून. राजयासी म्हणते सगुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकोनी गौतमाचे वचन राजा म्हणे संतोषन. पावना त्वरित गोकर्ण. पापा वेगळा झाला जाणा. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण सिद्ध म्हणे. एक कथन नामधारक एकचिते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाने नामधारक म्हणे सिद्धांसी. गोकर्ण महिमा निरोपिलीसी. श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले. पुढे सांगत काय ते सांग. परिसोणी शिष्याचे वचन संतोषे सिद्ध. अतिगहन सांगता झाला विस्तारून. श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती. राहिले 3 वर्षे 3 गुप्ती. तेथून गिरिजा पर्वता येती लोकानुग्रहासी. मासचारी क्रमोणी तेथे आले निवृत्तीस. संगताते दर्शन द्यावया. भक्तलोकाते पातले तया कुरवपूर महाक्षेत्र. कृष्णागंगा वाहे तीर. महिमा सांगता असे पार. भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी. ख्याती जाहली भूमीवरी. प्रकट महिमा अपरंपारी. सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार व्हावया गती. सांगेन एका एकचित्ती. श्रीपाद पूर्वर पुरी असती. कार्याकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा. नाम तिचे अंबिका. सुशीला आचारपती सेवका. महापुण्या सती देखा. तिथे पुत्र होणी मरती. पूर्व कर्म फळ जिती. अनेक तीर्थव्रत आचारिती. तिने केले परीस. ऐसे असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी प्रीती. अपूर्ण आपणासी म्हणून. वधता माता पित्या घरी. विप्रात्मज वाढीला अतिप्रीती करी. व्रतबंध करता कुळाचारी. वेदाभ्यास करावया विद्यानये तया कुमरा. मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा. म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधुनी. पुत्र लाधुलो कष्टोनी. प्राचीन कर्मण सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र. पतीसी म्हणे ते नारी. पुत्र नाही आमुचे घरी. कष्टे करुणी नाना परी. पोषली एका बाळकासी. विद्यानये वेद त्यासी. वाया मारुणी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी. मूर्ख होऊनी उपजावे. वर्तता पुढे तया स्थानी. विप्र घडला असमाधानी. दैव वशे करुणी. पंचतुपावला परीसा. पुत्रासहित ते नारी होती तेथे. कुरवपुरी याचुनी आपले उदर भरी. जीवित्व करी याच परी. विप्रस्त्रेसी कुमर देखा. विवाह योग्य झाला निका. निंदा करते सकळ लोका. मत्तीहीन म्हणून या. कन्यान देती त्या कोणी त्यासी. समस्त करीती दूषणी. म्हणती काष्टे वाहे का पाणी. उदर भरी तेने विधी. ऐसे कोणी ब्रह्मचारी दुःख करी. नानापरी मातेसी म्हणत असे अवसरी. प्राणत्यजीन आपला. निंदा करीती सकळजण. असोनी देह कवण काज. पोसू न शके माते तुझ. जाईन अरण्यवासासे. एकूणी पुत्राचे वचन माता करी. अतिचिंतन शोक करी. अतिगहन विलापिते नारी. माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगद्गुरुत श्रीपाद येती स्नान करता. जाऊनी दोघे लागली चरणा. विनवितसे कर जोडुनी. वासना असे आमुचे मणी. प्राण त्यजावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी. सद्गती व्हावया
कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनविते कृपासिंधू. ऐकुनी विप्रस्त्रीचे वचन पुसती श्री गुरु कृपा करून. काय संकटी तुमचे मन तेजीने प्राण कवण्या गुणी. विप्रस्त्री तयेवेळी सांगती झाली दुःख कवणा म्हणे स्वामी भक्तवत्सला ताराभ्यामा बाळकासी. पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रते. पूजा जरी सकळही देवा आराधले व्रते. उपवास सांगू किती करीते झाले अपरिमित. झाला पुत्र हा दुर्मित निंदा करती सकळजन. वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्म हा हीनमती मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद येती जन्मोजन्मी ऐसी गती. पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज. कृपासागर दैन्यहरण म्हणून धरले तुमचे चरण. शरणागत करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी कष्ट गेले नानापरी न देखीचे. सौख्य कुमरी व्याले पुत्र न राहती. वाचुनिया हा एक सुत शेळीच्या गळा स्तन लोंबत. वृथा जन्म जाहाला म्हणत विनवितसे श्री गुरु. देवा आता ऐसे करणे पुढली जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत्त्रयासी. लोक सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती. उपाय सांगा श्री गुरु येती म्हणून चरणी लागली. त्याची निमाते उद्धार गती म्हणे मागुती. पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहेणने पूज्यमान समस्तांसी. श्रीपाद ऐकुणी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून. करीव ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरी ऐसा. गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कर्णिका. व्रत केले गवळणी एका ईश्वरासी आराधना. तू ईश्वर तैसा आराधी तू ईश्वर. पुत्र पावसी हा निर्भाळ तुझ्या मनी आशा भार लाधली म्हणती श्रीपाद येती. श्री विप्रस्त्री म्हणे तयावेळी व्रत कसे केले ते गवळी. कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजपासी. तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागतसे चरणा. कृपामूर्ती श्री गुरुराणा सांगता झाला तैवेळी. म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वरी पूजी ओ तू प्रदोषी. मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंदपुराणे सांगेन. कथा एक सगुणी म्हणती श्रीगुरु तैवेळी. ऐकुनी श्रीगुरुचे वचन विनवितसे विप्रांगण. जाऊनी लागे श्रीगुरुचरणा विनवितसे तैवेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामी आसी अभिनव माते निरोपलेसी. देखिता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा. श्रीगुरु सांगती तियेसी सांगेन एक चित्तेसी. उज्जनी नाम नगरीसी झाले विचित्र परेसा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ. त्याचा सखा असे प्राणमणी भ्रद म्हणून परेसा. सदा ईश्वरा भक्ती करी नाना परी. पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी. दिधला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे. महासूरस कंठी घाली सदा हर्ष. तया मणिभद्रसेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण. तेज फाके त्यावरी जाण कणक होय परेसा. जे जे चिंतित मानसी ते ते पावे स्मरणेसी. ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती. ते माणिक बलात्कारे द्यावया देख राजे वांछील परेसा. म्हणती क्रय करुणी देखा माणिक द्यावे आपणा एका. जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी घेऊ म्हणती. राजे समस्त म्हणून पातले नगरात. त्या उज्जनी अपार सैन्य मिळवून क्षोणी वेष्टिले तया नगरात. ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला. पूजेशी शंका न धरी मानसी एकचित्ते परेसा. महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हसी. गोकर्णी कुमरे पहावयासी आले तया शिवालया. पूजा पाहुनी शिवासी मुले म्हणती गवळणीसी खेळू चला. आपण ऐसेची लिंग करुणी पूजा आता. म्हणून विनोदे करुणिया आले आपले ग्रह सन्निधानी. एक ओटोनी पाशाने कल्पिली ते शिवालय. पाशाने एक करुणी लिंग पूजा करती. बाळके चांग नाना परीचे पत्री सांग कल्पली तेथे पूजेशी. गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावूनी. भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसुत. न जाय भुवनास लिंग सोडून. त्याची माता जवळी येऊन मारी आपले पुत्रासी. कोपे करून ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण
दुरी टाकून गेली आपले मंदिरासी. पूजा मोडता बाळक प्रलाप करीतसे, तो अनेक मूर्छा येऊन एका क्षण पळिता पूजी भूमी अवधारा. लय लावून लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला. बाळक विनवितसे ईश्वरासी, कोप न करावा मातेसी, पूजा मोडली प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे. प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंगा लई गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळ्या घरी तयाच परी. कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे, अति सुरस लोक म्हणती, काय प्रकाश उदय झाला दिनकर. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करती महाचोजे, द्वेष सांडूनी बोलती ओजे, भेटा म्हणती राजासी. पाहावो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित, राजा असे पुण्यवंत ऐसियासी काय विरोध. म्हणती पाठविती सेवकांसी, भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलवी तयासी आपले ग्रही नगरात. इतके होता ते अवसरी, राजा पुसतो प्रीती करी, रात्री असता अंधकारी उदय झाला ते केवी सूर्य. राजचंद्रसेना सहित पहावया इति कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवळ्यांचे सदन विराजमान अतिगहन, पुसता झाला राजा आपण काय गवळ्या कुमारकासी. सांगितला सर्व वृत्तांत संतोषगती, राजे समस्त गवळ्या राजा तू होई म्हणत, देती नाना देश संपदा. निघून गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनी प्रदोष पूजा फळ भयकैसे तया नरा. गौरी कुमार जाय घरा, मातीस सांगे सविस्तर, येईन पुढे तुझ्या उदरा नारायण उतरोणी. ऐसे ईश्वरे दिधलावर संशय न धरी निर्धार, प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिती पूजा प्रदोषाची. मोडलीस प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले, त्या शूलपाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसे. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा, ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्रस्त्रियासी. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी, संशय सांडून निर्धारी शनी प्रदोषी पूज शंभू. ऐसे म्हणून श्रीपादराव चक्रवर्ती भोळा देव, विप्रश्रेयसी पाहुनी भाव प्रसन्न होता तयावेळी. बोलावून तिचे कुमारकासी, हस्त ठेवी मस्तकेसी, ज्ञान झाले तात्काळीसी, त्रिवेद झाला शास्त्रज्ञ. विस्मय करुणी विप्रवनिता म्हणे, ईश्वर हा निश्चिता कार्याकारण अवतार होत झाला नरदेह धरुणी. म्हणे ईश्वर तुझी होती पूजा करीन मी, तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याशी, पुत्र व्हावा तुझ ऐसा. ऐसा निश्चय करुणी पूजा करीती नित्य येऊनी, प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी. पुत्रराया तिचा महाज्ञानी, वेदशास्त्र संपन्नी, पूज्य झाला अतिगहनी, सर्वाहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी, पुत्रपौत्री नांदेहर्षी, श्री गुरु कृपा होय त्यासी. ऐसे होय अवधारा. नामधारक सांगे भक्तांसी, सांगे सिद्ध विस्तारेसी परी येसा, समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथाकल्पतरो श्री नरसिंह सत्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्मा कथनम नाम अष्टमोध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. उद्धूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय नवा. श्री गणेशाय नमः. ऐकुनिस्ताचे वचन नामधारक करी नमन, विणवी तसे क जोडन, भक्तिभावे करुण्या श्रीपाद कुरव पुरी असता पुढे वर्तती, कैसी कथा विस्तारुणी सांगा आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका पुढे वर्त जाहले, अति कौतुका तया ग्रामी, रजक एका सेवक झाला श्रीगुरूचा. नित्य श्रीपाद गंगेसी ती विधीपूर्वक स्नान करती, लौकिक व्यवहार संपादित्यासी त्रिमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी, गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटाकात रजक असे व्रतेभूत नित्य येऊनी, असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊनी दंड प्रणाम करुनियास नमन करी, अति नियमा मनवाकाय कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी, कार्य नित्य कष्टतोसी, तुष्टलो मी तुझे भक्तीसी, सुखे राज्य करी म्हणती. एकता श्री गुरुचे वचन गाठी पावली, शांकी शकून विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चित्ता, दुरुणी करी दंडवंता, मठा गेलिया येणीची परी. ऐसी बहुत दिवसांवरी तो रजक सेवा करी, अंगण झाडी
क्षोधीच वारी नित्यनेम येणे विधी असता एके दिवसी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका झाला राजा म्लेच्छ एक स्त्रियांसहित नावेत आपण अलंकृत आराधन क्रीडा करीत गंगेमधून येतात त्याने देखला सर्व दळ दोन्ही थडी अमित हस्ती हत्ती घोडी मिरविताती रत्नकोडी अलंकृत सेवकजन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्य असे वर्जत सवे येती थडेसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयास विस्मय करी अति मानसी जन्मोनिया संसारयासी न देखिले सौख्यासी पशुसमाह न देह आपला धन्यराज याचे जीने ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवणदेव आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मणी चिंतित करीतसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिती तया मनवासना रजक म्हणे स्वामियासी देखिले दृष्टीने रायासी संतोष जाहला मानसी केवळ दास श्री गुरुचा तपे आराधुनी देवासी पावला ऐशा अवस्थेसी म्हणून चिंतोनी मानसी कृपामूर्ती दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भागेसी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणे रजकांसी जन्मादारभ्य कष्टरासी वांछा असे भोगावयासी राज्य भोगोतम वृत्ती निभवावी इंद्रिये सकळ नातळी मोक्ष नवे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा तुष्ट व्हावया इंद्रियांसी तुवा जन्मावे म्लेच्छंसी आवडी जाहली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकुणी स्वामींचे वचन विनविरजक कर जोडून कृपा सागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे अंतरतीर तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तया श्री वैदुरुनगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे आम्हा येणे भेटी म्हणून आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसे न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्या कारणेसी अवतार होऊ परियेसी वेश धरुणी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाई म्हणून रजक लागला तये चरणी नमन करीतसे तयावेळी देखुनी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगीसी तुवा पुढसी राज्य भोग मज सांगू रजक विनवित श्रीपादासी झालो आपण अपरवयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग्य ऐकून रजकाचे वचन निरोप देती श्रीपादा आपण त्वरित जाय रे म्हणून जन्मांतरी भोगी आपण निरोप देता की तयेवेळी त्यजिला प्राण तात्काळी जन्म झाला म्लेच्छ कोळी वैदुरानगरी प्रख्यात ऐसे रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका दाता चरित्र जाहले पुढे आपुले इतके झाल्या अवसरी श्रीपादवर कुरवपुरी असता महिमा अपरंपारे प्रख्यात झाली परियेसा महिमा सांगता श्री गुरुचे शक्ती आपुले कैसे वाचे नवल नवे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा असे स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक मने एकाग्र प्रख्यात असे पुरवपुर मनकामना पुरती तेथ ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते पुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तिथेची अश्विनवद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिक दिसती अदृश्य आपण पुरवपुरी असती जाण श्रीपादराव निर्धारी जाण श्री गुरुमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरवपूर क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सर्पाख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वरप्रदान नाम श्रीपाद निजानंद गमन नाम नवमोध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु जय श्री गुरुदेव दत्त उद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।